बोरवण नदीवरील पुलाच्या कामात निकृष्ट दर्जाचा आरोप, बिरसा आर्मी व ग्रामस्थांचा संताप, चौकशीची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरवण नदीवरील पुलाच्या बांधकामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले। बिरसा आर्मी आणि ग्रामस्थांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप केलाय। या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तयारी सुरू आहे। बोरवण नदीवरील हा पूल तब्बल 13 ते 15 गावांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग ठरणार आहे। मात्र पुलाच्या बांधकामात अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी बिरसा आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। प्रत्यक्ष पाहणीत पुलाच्या कामात लोखंड, खडी, सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्याचा वापर अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला। तसेच पुलाच्या बांधकामात 10 मिमी लोखंडाचा वापर करण्यात येत असून काही ठिकाणी लोखंडी सळ्यांचे तुकडे गाडल्याचाही आढळल्याचा आरोप करण्यात आलाय। याहून धक्कादायक बाब म्हणजे केवळ 1 महिन्यापूर्वी उभारण्यात आलेल्या पुलाच्या भिंतींना तडे गेल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले। हे तडे दिसून येत म्हणून संबंधित ठिकाणी सिमेंट लावून झाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आलाय। पुलाचे काम दर्जेदार व्हावे, नागरिकांच्या जीवाशी खेळ होऊ नये हीच आमची मागणी, असे बिरसा आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। कामाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या काही कामगारांनाही संबंधित ठेकेदार आणि अभियंता कोण आहेत त्याची माहिती नसल्याचे सांगितले जात आहे। तसेच अभियंता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कधीही आले नसून केवळ फोटोच्या आधारे कामाचे मार्गदर्शन केले जात असल्याचा दावा कामगारांनी केलाय। दरम्यान बिरसा आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदार आणि अभियंत्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून दर्जेदार काम करण्याची सूचना दिली। तसेच या प्रकरणी उद्या संबंधित विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। बोरवण नदीवरील पुलाच्या कामात निकृष्ट दर्जाचा वापर होत असल्याचे आरोप होत आहेत। या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या वाढत्या भ्रष्टाचारामुळे विकास कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। या प्रकरणातील पुढील घडामोडींसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज। आज आम्ही समस्त बिरसा आर्मी टीम व ग्रुप ग्रामपंचायत खर्डी तर्फे आज भारत स्वतंत्र होऊन 78 वर्ष पूर्ण झाली। पहिल्यांदाच आमच्या खर्डी ग्रामपंचायतमध्ये जे बोरवण आणि खर्डीमध्ये जी नदी लागते ती नदीमध्ये पहिल्यांदाच हा पूल मंजूर झाला आणि या पुलाचं अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। आणि हा पूल 15 ते 20 गावांना खेड्यांना हा पूल जोडला जातो। तळोद्यासाठी मेन रोड म्हणून हा थेट तळोदा ते अकराई पर्यंत हा रस्ता जातो। तर संबंधित जे ठेकेदार आहे किंवा संबंधित जे काही अधिकारी असतील या कामामध्ये, इंजिनियर असतील किंवा ठेकेदार, त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हायला पाहिजे आणि हे जे निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे त्वरित चांगल्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे। एस्टिमेट नुसारच आम्हाला काम पाहिजे। आम्ही प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला वरती हे जे छत वगैरे आहे, भिंत उभारली आहे, त्यांनी याच्यात एक बी सड्या किंवा हे आढळून आले नाही। आणि तुम्ही बघता हे बांधकाम चालू आहे, हे बांधकाम चालू आहे, याच्यात फक्त वरून हे सड्या अशा अडकवल्या गेल्या आहेत। याला जर जोर लावलात निघून येतील हे सडे। हे बघा, ही एक सडी आहे ज्यांनी वरून गाडले आहे। त्यांनी हे जर निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे हे त्वरित बंद व्हायला पाहिजे आणि जो सरकारच्या एस्टिमेट नुसार हे आम्हाला काम पाहिजे। अन्यथा जर सरकारने किंवा या ठेकेदारांनी हे काम बंद करून नवीन काम जर सुरुवात नाही केली तर आम्ही पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात आंदोलन करू असा जाहीर इशारा देतो। जय आदिवासी, जय जोहार।